तर जय शिवराय मित्रांनो, ज्या आयडीवर आधी 4 ते 3 लाख व्ह्यूज यायचे त्या आयडीवरून अचानक रील कशा काय डिलीट झाला हे तुम्हाला वाटत असेल. क्या बक रहे हो माधव? आज आपण चाललो होतो कॉलेजमध्ये. तर कॉलेजमध्ये पोहोचलो आणि पार्किंगमध्ये गाडी पार्क केल्यावर सकाळीच क्लासकडे निघालो. सकाळी तुम्ही बघू शकता वातावरण किती चांगलं आहे. तर मित्रांनो, हे आपले कॉलेजमधले सगळ्यात पहिले 2 मित्र सुजल डॉन आणि वेदांत डॉन. तर आज आम्ही विचार करत होतो की आज किती लेक्चर करायचे. क्लासकडे जाता जाता आपल्याला म्हणतातच तुषार डॉन भेटले. तुषार डॉन चालले होते मेसवर जेवण करायला. नंतर आलो आपण क्लासमध्ये मॅडम शिकवत होते, काही लक्ष नव्हतं, कारण कॉलेजमध्ये लेक्चर करून कोणाचं भलं झालं ते आपलं होईल म्हणून मी व्हिडिओ बनवत होतो मस्तपैकी आपला. तर पोट्टे हो, आता आपण कॉलेजच्या अशा ठिकाणी जाणार आहोत की जिथं आपल्याला समजेल की कॉलेजला प्लेसमेंट भेटते का नाही. ती जागा म्हणजे कॉलेजची कॅन्टीन. कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये गेलो, तिथं आपल्याला भेटले संकेत भाऊ म्हटले की चला आज तुम्हाला माहिकून पार्टी आहे बा. पण पार्टी कशाची आहे? चोकोबारची. मी म्हटलं बाहेर बा एवढी मोठी पार्टी कशाला देतं, जाऊ दे म्हटलं. तर इथं आपली सगळी मित्रमंडळी बसलेली होती. तर पोट्टे हो, आता कॅन्टीन मधून निघलो आम्ही आणि चाललो डबल लेक्चर करायला. तर तुम्हाला वाटत असेल की बा इंजिनिअरिंग करणं खूप सोपी आहे, पण तुम्हाला हे तेव्हाच समजेल जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग करसाल. लेवल सबके निकलेंगे. मी बोलत आहोत वेदांत भाऊ बद्दल. वेदांत भाऊ ज्यांनी की बा पुऱ्या सेमिस्टरला एकच बुक केली आणि म्हणतात पुढच्या सेमिस्टरला पण तेच बुक करतो. अरे काहीतरी चांगलं कर जीवनात, नाही जनाची तर मनाची तर ठेव. मी म्हटलं मानलं भाऊ तुले, तूच करा इंजिनियर. तर 2 नंबरची कामं करून आम्ही आलो क्लासमध्ये तर आम्ही काही करत नाही, पण तुषार डॉन बम अभ्यास करत असणार बा. सुजलचं काही समजत नाही, डिप्रेशन मध्ये झालो तर काय माहिती. तर मित्रांनो, असा हा आजचा आपला ब्लॉग होता. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. त्यानंतर आपण आलो ग्राउंड मध्ये आणि आता आपल्याला जायचं होतं घरी. आणि जर तुम्हाला इंजिनिअरिंग बाबत असे क्या बक रहे हो माधव? ब्लॉग बघायचे असेल तर नक्कीच माझ्या आयडीला फॉलो करा.